हॅलो. तर आजची एक मला गोष्ट सांगायची आहे. खूप फनी आहे माझ्यासाठी ती. तर सकाळी स्कूलचं टाईम झालं श्रीच्याच्या आणि मी तिला म्हटलं की स्कूलला जायला रेडी होतो, आवर आता. तर तिला आवडत नाही, कारण आता 1 महिना गॅप पडला. ती आजारी असल्यामुळे 15 दिवस गेले, ती स्कूलला गेलीच नाही. आणि वरून 10-12 दिवस हे सणांमध्येच गेले, त्यामुळे ती 1 महिना स्कूलला गेलीच नाही. एकतर तिला मुळात स्कूल आवडत नाही आणि वरून हे म्हणजे गॅप पडला. तर तिला जायचं नव्हतं म्हणून तिने भोंगा पसरला सकाळ सकाळी की मला नाही जायचं स्कूलला. मग आता हिला कसं पाठवू मी स्कूलला, म्हणून मी तिला मग ब्लॅकमेल करायला सुरू केलं की तू स्कूलला नाही गेलीस तर मी मोबाईल देणार नाही तुला. तर तिला त्या गोष्टीचा एवढा काही फरक पडला नाही की मोबाईल देणार नाही, कारण की तिला माहिती आहे मम्मा आत्तापुरतं बोलते, मी देणार नाही म्हटलं की हा म्हणायचं आणि मग मी स्कूलची टायमिंग निघून गेली की मी कामावरून आले की बरोबर मग घेतेच ही मोबाईल, देतेच मी. त्यामुळे मग मला हे नोटीस झालं की हिला काही फरक पडत नाही आहे मोबाईल देणार नाही म्हटलं. त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं, तू स्कूलला नाही जाणार ना, तर म्हटलं मी जाते म्हटलं सोडून तुला, तुला ऐकायचं नाही ना, ठीक आहे जाते म्हटलं मी सोडून तुला, जाऊ ना म्हटलं. तर शांत झाली आणि एक असं चकाकी आली तिच्या चेहऱ्यावर. जा, मला म्हणते जा, जा सोडून, जाऊ ना म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं, जाते मी म्हटलं, मरते जाते म्हटलं, मी परत येणार नाही म्हटलं, मरणार मी म्हटलं. मग बस तुला मम्मी नाही म्हटलं, मग तुला मोबाईल पाहिजे ना, जर तुला मोबाईल बघायचा आहे तर मम्मी नाही, मी जाते म्हटलं मी सोडून. तर तिने मला काय प्रश्न करावा तुम्ही विचार करा 1 सेकंद. मला ती म्हणते मम्मी कोणता ड्रेस घालून जाणार, असं आहे. मला इतकं हसायला आलं की मी तिला सांगायला लागले की मी जाते सोडून तुला, जर तुला शाळेला नाही जायचं तर जाते मी सोडून, मी कधीच येत नाही. तर मला म्हणते ठीक आहे जा, आणि वरून हळूच येऊन म्हणते मम्मी कोणता ड्रेस घालून जाणार, असं आहे.